स्वामी समर्थ डॉक्टर राखी आपल्याला बुधवारी काय करायचं सांगण्यासाठी आली आहे. बुधवार आहे आणि श्री गणेशाचा वार आहे, त्याच्या ऋद्धिसिद्धींचा वार आहे. आजच्या दिवशी आपण खूप चांगल्या गोष्टी करायच्या, कारण गणेश जी आहे आपले प्रथम देवत आहे. तर गणेशजींना दुर्वा फुल अर्पण करायचे आहेत, त्यांना हिरवी इलायची अर्पण करायची आहे. हिरवे मूग किंवा हिरवाचा प्रसाद तुम्ही अर्पण करू शकता, मिठाईमध्ये, गोडामध्ये. काही नाही जमलं तर दूध आणि साखर अर्पण करा. शंकराला जल द्या, थोडं दूध अर्पण करा, त्याच्यावर साखर ठेवा किंवा गोड पाणी म्हणजे जल आणि साखर घातलेलं जल तुम्ही गोड पाणी म्हणतात ते अर्पण करा. देवींना हळदी कुंकू फुलं वाहा. आजचा बुधवार आहे तर हिरवा वस्तूला दान केलं जातं, हिरव्या वस्तू खाल्ल्या जातात. पांढऱ्या वस्तूचं दान केलं जातं, पांढऱ्या वस्तू खाल्ल्या जातात. आता अशा या वेळेला आपण गुरुवार आहे उद्याचा आणि त्यावेळेला आहे एक आपली पौर्णिमा आणि सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे, कारण ह्या वर्षाची शेवटची पौर्णिमा आहे. त्यात गुरुदत्त जयंती आहे, मार्गशीर्ष गुरुवार आहे, साईबाबांचा वार, स्वामींचा वार. ह्या सगळ्या प्रचंड उत्साहाचा आणि म्हणतात ना आशीर्वाद घेण्याचा दिवस उद्या गुरुवार आहे. तर आज बुधवारी आपण गुरुवारची सर्व तयारी करायची आहे. हळदीचा लेप तयार करायचा आहे, जो आपल्या उंबरठ्याला, आपल्या घराला, दाराला आपल्याला लावायचा आहे. स्वस्तिक काढायचे आहे, तिथे बोट उमटवायची आहेत. जर तुम्हाला देवळामध्ये जाऊन करायचं असेल तर देवळामध्ये जाऊन सुद्धा तिथल्या देवळाच्या उंबरठ्याला हळदीचा स्वस्तिक आणि बोट उमटत पुन्हा ओम आणि श्री लिहू शकता. त्याचप्रमाणे तुमचे देवता आहेत त्यांना तुम्ही उद्या हळदीचा जलाने अभिषेक करू शकता. तर उद्याची ही अशी तयारी आहे. म्हणून आता तुम्ही हळदी आहे, केशर आहे, गूळ आहे, चणे आहेत, खिरीची तयारी करा. तर उद्या पौर्णिमा आहे म्हणजे तांदळाच्या खीर करणं देवीला फार आवडतं. बत्ताशे आहे, परत कमलगट्टा आहे. अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्ही आजच आणून ठेवा, म्हणजे उद्या आपल्याला ह्याचे उपयोग करता. पान, सुपारी त्याचाही आपल्याला उपयोग करायचा आहे. आज बुधवार, तुम्ही आजचा बुधवार आपल्या दानाने आणि आपल्या सुंदर मंगल अशा कामनेने सुरुवात संपन्न करा. श्री स्वामी समर्थ.